ज्या ऍक्सिस भोवती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असं, जसं की एक्स ऍक्सिस भोवती काढायचं असेल तर त्यासाठी परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण काय घेतलं तर वाय किंवा झेड, त्याला आपण आय एक्स म्हणायचो. जसं वाय काढायचं असेल त्याला काय म्हणतो आपण आय वाय. सिमिलरली आता क्वेश्चन काय बघा. असे तीन पार्टिकल आहेत. या तीन पार्टिकलचं मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढून द्यायचंय. तर आपल्याला कुठेतरी ऍक्सिस टाकणं गरजेचं आहे. एक तर एक्स ला किंवा वाय ला, दोन्ही म्हणून टाकतो. पहिल्यांदा कोणत्या ऍक्सिस टाकतो मी? वाय ऍक्सिसला टाकतो. काय टाकतो मी? वाय ऍक्सिसला ऍक्सिस टाकतो असं. ठीक आहे, ई ऍक्सिस आहे. मग तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया करताना काय करणार? आय वाय इज इक्वल काय लिहिणार? एम आर स्क्वेअर प्लस, बघा पहिल्या पार्टिकल साठी एम आर स्क्वेअर, दुसऱ्या पार्टिकलचे याला 1 2 आणि 3. पहिल्या पार्टिकल साठी एम आर 1 स्क्वेअर 1 प्लस एम आर स्क्वेअर 2 प्लस एम आर स्क्वेअर. ठीक आहे, चला मी जर विचारला आर काय असतो? परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता मी जर याच्या भोवती टाकला, हा पहिला जो पार्टिकल आहे त्याचा अंतर किती? परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथून जर ऍक्सिस टाकलं तर परपेंडिक्युलर डिस्टन्स किती होईल? प्रश्न काय विचारलं? एवढं तर कळलं म्हणतो. प्रश्न काय विचारलं? परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? 1 साठी परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असणार आहे? मंद बुद्धी रे तुम्ही पार. हे परपेंडिक्युलर हे असतं अंतर किती आहे? 0 आहे. एवढं पण मेंदू नाही चालत आपला. इथून इथपर्यंत किती आहे? येले काय म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारणं आम्ही गुन्हा करतो कधी कधी. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स अर्धा याच्यातून गेलेलं आहे, म्हणजे हे अंतर किती जाईल? L/2. काय बोलावं तुमच्याशी? ml² प्लस ml²/4. काही नाही, फक्त ऐकत जाता तुम्ही. 5ml²/4. एवढं मंद बुद्धी आहे. हा आय वाय. सिमिलर जर मला आय एक्स काढायचं, म्हणजे मी तर ऍक्सिस काढलं, मग आय एक्स काढतो मी. तर मी काय म्हणणार? परत तेच mr² 1 प्लस mr² 2 प्लस mr². इथं जर ऍक्सिस टाकलं तर हे दोनचे दोन्ही पार्टिकल 0 झाले. पहिला गेला आणि तिसरा गेला, राहिला फक्त पहिला. हा वाला, हा अंतर किती? आता हे काढून घ्यावं लागेल. हे अंतर काढावं लागेल. तर कसं काढणार आहे? L/2 आहे, हा L आहे, तर इथलं अंतर काढता येईल. इथलं अंतर काढायचं असेल तर काय केलं मी? हायपोटेनस माहिती मला. हायपोटेनस माहिती L² प्लस L/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर माय प्लस जो परपेंडिक्युलर वाला तो आला परपेंडिक्युलर वाला. मग परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचा आहे, मग मी म्हटलं L² मायनस L²/4 म्हणजे किती? 3L²/4. हे काय झालं? परपेंडिक्युलरचा स्क्वेअर झाला म्हणजे किती? √3 L/2. हे झालं माझं परपेंडिक्युलर डिस्टन्स आर. परपेंडिक्युलर डिस्टन्स आर झाला. त्याचा काय करायचं? स्क्वेअर करायचं म्हणजे याचे. मग डायरेक्टली लिहा एम आहे. एलची व्हॅल्यू किती आली तुमच्या जवळ? L² ची व्हॅल्यू किती आली? 3L²/4. फक्त व्यवस्थित लिहून घेतलं 3/4 ml². हे झालं तुमचं आय एक्स काढला आणि दुसरं काय काढला आपण? आय वाय काढला. ठीक आहे. अवघड आहे तुमचं. मेंदू अजूनही विकसित जर करायच्या मूडमध्ये नसाल, अवघड होऊन जाईल तुमचा. हे झालं सिंपल तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ऍक्सिस. कोणत्या ऍक्सिस जर मला काढायचं असेल तर मी कसंही काढू शकतो, हे आपल्याला इथून कळालं. नेक्स्ट आपण असे पॉइंट्स इकडे तिकडे टाकले ते इन्क्लाइन वाला घेतलं होतं का? इन्क्लाइन वाला घेतलं होतं ते बघा. मग आता मी आता असं घेतलं, हे ऍक्सिस आहे, हे इथला जो पार्टिकल आहे तो इथं आहे, तो आहे तुमचं M1 आणि त्याने अँगल जर सपोज
37चा बनवलेला आहे, 37चा बनवलेला आहे आणि 3 किलोग्रामचा मास आहे, 5 मीटरचं डिस्टन्स आहे. हायपोटेन्यूज किती? 5 मीटरचा आहे. ठीक आहे. दुसरं मी असं म्हटलं, इथून एवढा अँगल जर माझा 53 आहे आणि इथला अँगल जर माझा 10 मीटरचा आहे आणि 5 किलोग्रामचा मास आहे, चला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपला काढू द्यायचा आहे. हे ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, हे तुमचं ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. तर ऍक्सिस ऑफ रोटेशन आय काढायचं आहे. आय साठी मला काय लागतं? परपेंडिक्युलर डिस्टन्स. मी बघितला, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स येईल का? आय मध्ये हा परपेंडिक्युलर डिस्टन्स येईल का वरचा येईल? खालचा येईल का वरचा येईल? कुठला आहे? कालचा येईल. 100% कुठला आहे? कालचा येईल. हा, मग आता इथलं किती येईल? वरचा येईल कालचा एवढा. म्हणजे तुम्ही आरशाच्या नादी लागून तुम्ही एकदम फुल कॉन्फिडन्स मध्ये असो. वरचा येतो. आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स कडून घेतो मास पासून ऍक्सिस पर्यंतचा. हा कोणत्या अँगल तुम्ही म्हणतात की त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स झाला? कोणत्या अँगल? मास तिकडे बोंबलत फिरतोय आणि तुम्ही इकडे याला परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणतात. I1 प्लस आता इथला परपेंडिक्युलर डिस्टन्स काय दिलेलं नाही, काढता येईल. 37 आहे, हे किती? 53 आहे. किंवा यालाही करू शकता तुम्ही. हा 5 आहे, इथं किती? 53 आहे. 53च्या अपोजिट साइड किती बनते? हा 5 53 म्हणजे मोठे म्हणजे किती होणार? 4. या अंतर किती झालं? 4 मीटर. सिमिलरली हे 53 आहे, हे 10 आहे, म्हणजे किती झालं तुमचा? 8 मीटर. किती? I1 पहिला वाला किती? 3 किलोग्रामचा आहे. डिस्टन्स किती? 4. त्याचा काय करायचं? स्क्वेअर. किती आहे? 5 आहे. त्याचा डिस्टन्स किती आहे? 8 आहे. त्याचा काय करायचं? स्क्वेअर. म्हणजे 3 आहे गुणिले किती? 16 अधिक 5 आहे गुणिले किती? 64 आहे. 16 48 आहे प्लस 5 20 आहे, 6 पंच 30 आणि 2 32 आहे. म्हणजे किती होणार तुमचे? 368 किलोग्राम मीटर स्क्वेअर. ठीक आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स कसा काढायचा हे तर कळत नसेल म्हणजे मी टाइमपास केला असं मला वाटायला लागलं. तुमच्या सोबत आहे ना, मी टाइमपास केलेला होता तो. नेक्स्ट बघ, आता मी काय करतो? कॉम्बिनेशन आलो. 5 किलोग्रामचा आहे, तुमचा 20 मीटरचा आहे. इथं सपोज 30 दिलेलं आहे. इथं 37 दिलेलं आहे. इथं 10 किलोग्राम घेतलेला आहे आणि हे अंतर आहे तुमचं सपोज 10 मीटरचा. इथं 15 किलोग्रामचं घेतलं आहे आणि 5 मीटर घेतलेलं आहे. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आता कॉम्बिनेशन आलेला आहे. आता काय झालं तुमचं? कॉम्बिनेशन आलं. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढून द्यायचा आहे. तर कुठेतरी एक ऍक्सिस घाला ना आपल्याला. हे तुमचं ऍक्सिस आहे. ऍक्सिस म्हटल्यानंतर इथं परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणता राहणार आहे? हा वाला राहील. 30 म्हटल्यानंतर हायपोटेन्यूजच्या काय होतो? हाफ होत असतो ते. बापरे, 10 मीटर बेटर. 2 मिनिट होतो आता. हा हे 37 आहे, हा 10 आहे. 37 म्हटल्यानंतर इथे किती होऊन जाईल? 6 मीटर होऊन जाईल. त्याच्यानंतर झालं मग काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. मी काय म्हटलं? I1 प्लस I2 प्लस I3. I1 प्लस I2 प्लस I3. I1 किती आहे? पहिल्यासाठी किती? 5 मास आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स किती? 6 10 आहे. 10चा काय करायचा आहे? स्क्वेअर करायचा आहे. I2 किती? 10 आहे, त्याचा किती? 6चा स्क्वेअर करायचा आहे. I3 15 आहे आणि 5चा स्क्वेअर करायचा आहे. 5 गुणिले किती? 100 आहे. 10 गुणिले किती? 36 आहे प्लस 15 गुणिले 25 आहे. म्हणजे किती झाले? 500 प्लस किती झाले? 3600 प्लस 25 म्हटल्यानंतर किती? 100/4. 100/4 बरोबर की नाही? 100/4 म्हणजे किती होणार आहे? 4 त्रिक 12. 4 त्रिक 12 उरले किती? 3. 4 7 28 उरले किती? 2. 4 पंचे 20. ठीक आहे. 3.8 आणि त्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती झाले? हे दोन्ही पॉईंट सरकले म्हणजे किती झालं? 375. यांची काय करायची? सरळ सरळ ऍडिशन करायचं. ऍडिशनचा पार्ट तुम्ही करू शकता. एवढं तर आपल्याला देवाने काहीतरी बुद्धी तर दिलेली असेलच.
5, 10, 15, 20, 25, 37, 30, 53 आणि 30. 10, 2, 10, 5, 10, 8 आणि 8, 4 आणि इथे आता मी किती 15. 15 याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल असं वाटतं. ठीक.